चला तर मित्रांनो, आज बनवूया आपण पाव. तर मी घेतलेली 1 चम्मच साखर आणि त्यामध्ये टाकते मी 1 चम्मच ड्राय इन्स्टंट ईस्ट आणि त्यामध्ये टाकते 3 चम्मच दूध हे थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून मी 10 मिनिटं याला ठेवून देते झाकून. आणि 10 रुपयाचा मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये टाकते मी टेस्टनुसार मीठ टाकल्यानंतर आपण हे जे ड्राय ईस्ट आहे मिक्स करून घेऊया. चम्मचच्या सहाय्याने चांगलं मिक्स झाल्यानंतर ते फेस जे होतो त्याचा ते पूर्ण मिक्स सॉफ्ट होऊन जाते, त्यामुळे आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. बघा, ईस्ट आपलं हे झालेलं आहे ड्राय. तुम्ही फर्मेंट करायसाठी ठेवून द्यायचं. आता मी यामध्ये टाकते आपल्या टेस्टनुसार मीठ. बघा, 1 टेबलस्पून मी टाकलं आहे मीठ आणि मिक्स करून घेते मी एका चम्मचच्या सहाय्याने. आणि त्यामध्ये आपण ड्राय ईस्ट जे बनवलं होतं वाटीमधलं ते पूर्ण टाकून मिक्स करून घेऊया. त्याचा एक गोळा बनवून घेऊया. बघा, गोळा बनवून तयार झालेला आहे. याला आता मी एका गंजामध्ये काढून 1 तासासाठी फर्मेंट करायला पूर्ण पॅक करून ठेवून देते. नंतर फर्मेंट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपलं फर्मेंट झालं आहे. फर्मेंट करणं हे इम्पॉर्टंट आहे. बघा, आता मी हात लावून दाखवते. बघा, आपलं आटा जो आहे तो डबल झालेला आहे. आता मी याला हाताच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घेते. सॉफ्ट आटा बनवते. तुम्हाला वाटलं की सॉफ्ट आहे, तुम्ही नाही करू शकत, डायरेक्ट गोळे बनवू शकता. मी याला आता चांगलं सॉफ्ट करते. बघा किती सुंदर होते, चिपकत पण नाही आहे ताटाला. तुमचं जर ताटाला चिपकत असेल तर तुम्ही थोडं तेल लावून त्याला करू शकता. माझं नाही चिपकत आहे, मी नाही घेतलं. आपण लाडू बनवतो त्या साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. बघा, आणि त्या हाताने सॉफ्ट बनवून द्यायचं आहे. सॉफ्ट बनल्यानंतर आपण त्याला जो खालून टोक द्यायचा आहे थोडा, म्हणजे ते फुलेल. बघा किती सुंदर बनत आहे. आपण हे पूर्ण बनवून एक जो टीन असते, केक टीन किंवा ढोकळ्याच बनवतो आपण, त्या डब्यामध्ये आपण बनवू शकतो. मी याला गॅसवरच ठेवणार आहे, ओव्हनमध्ये नाही ठेवणार आहे. तर आपले बनवून रेडी झालेले आहे मॅजीवाले. बघा, आता याला पण मी 1 तास फर्मेंट करायसाठी ठेवते झाकून पॅक. तुम्हाला दाखवते नंतर मी. बघा, आपले डबल झालेले आहे, किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी दिसून राहिले. आता एका गंजामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, त्याला 5 मिनिटं आपण गरम होऊ देऊया. नंतर त्यामध्ये आपण हे ठेवूया. बघा, मी ठेवलेले. आता यावर एक ताट झाकून ठेवून देऊया, म्हणजे हे चांगले फर्मेंट शिजून आपण याला 20 मिनिटं शिजू देऊया. बघा, ताट ठेवल्यानंतर आपण 20 मिनिटं शिजू दिल्यानंतर बघूया. आता चला बघूया झाले की नाही झाले. तर बघा, आपले झालेले आहे. मी हात लावून पाहिला तर झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. बघा किती सॉफ्ट होते.